टाकली ती याला काय मारली माहिती आहे सामना करेल संकेत. डावखुरा फलंदाज पाहूया. क्षेत्ररक्षण सजवून घेत आहे. तू केलीस त्यांनी ना माझा नाही करता तरी व्हिडिओ घ्यायला लागतो व्हिडिओ दुसऱ्या विकत थांबला असं मला वाटायला लागलं तेव्हाच वाटत होतं हे आवाज यायला लागला ना पहिला चेंडू कुठं रे रोशन कुठं आणि सुंदर असा चेंडू टाकलाय परंतु स्क्वेअर मारा. वाईट चेंडू. एक धाव. फोन चार्जिंग लावा यायचं माझा पंच म्हणून काम पाहतायत ते मयूर नागले आणि मंदार खंडागळे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज रोशन. सामना करेल तो संकेत आणि सुंदर असा टोललेला चेंडू. खराब असेल क्षेत्ररक्षण. सोडण्यात यशस्वी झालाय तो संकेत. जिथं जायचं त्याच्याकडे काय होतं माहिती एकदा बॉल सोडला संपला खाली फलंदाज तिथं सोडला पहिली तिथं सोडला सोडला तेव्हा फिरवी तिकडेच बॉल जा पाहूया रोशनचा सामना कशा प्रकारे करतोय. आणि सुंदर असा ग्राउंडला चाटत गेलेला चेंडू. तिथलंच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय सिद्धेश गव्हाणकर यांनी. एक धाव चोरण्यात यशस्वी झालाय. थोडासा शांत गतीने चाललेला सामना. पहिला षटक प्रगतीपथावर रोशन याच्याकडून. पुढील चेंडू आणि चेंडूला एज लागून गेलाय तो ऑफ साइडला. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतोय तो संकेत. रोशन याच्या गोलंदाजीवर पहिलाच बिग हिट. 4 धावांसाठी. लकीशी सरांकडून पहिल्या ओव्हर पासून दिनेश शिंदे यांनी जर झेल पकडला तर 500 रुपये पारितोषिक लावलेला आहे. यांच्याकडून सुंदर असे क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया 2 चेंडूवर किती धावा जमवतोय. आणि कॅच सोडले ती अमोल कळंबटे यांनी विकेट किपिंग मध्ये. सुंदर गोलंदाजी. काहीसा न समजलेला चेंडू चिरून आला. खरंच आहे गार 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 तिथे गार 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 2 मिनिट आधी लागलं नव्हतं माझं तसंच आहे. मी याला बघत मी घड्याला कधी अरे हातच लाव 150 रुपये ते सोड साधा आपलं काठ्यावर असतं ते जरी असलं तरी हातात. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. पाहूया सामना करेल चेंडू आणि सुंदर असा चेंडू निर्धाव टाकलेला आहे रोशन याने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 8 धावा. तुम्ही किती जिंकलं मॅच? 2 जिंकलं 8च धावा झाल्या. तुम्हाला आता आम्ही हरवलं माहिती आम्ही आता तुम्हाला आता मॅच हरलो तुम्ही एवढे लागला म्हणून सकाळपासून लागला माझा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करता येते. कर्णधार अमोल कळंबटे, उपकर्णधार सिद्धेश गव्हाणकर आणि आता पॉवर प्ले षटक संपलेले आहेत. दुसरं षटक घेऊन आलाय तो विनय. फलंदाज संकेत सामना करेल विनय याचा. पहिला चेंडू सुंदर असा टोळलेला चेंडू आकाशी गेलाय. कदम सर त्याच्या खाली येत आहेत आणि 1 रन साठी डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. 1 धाव. सूर्य डोळ्यावर आल्यामुळे कदम सर यांना काय चेंडू दिसला नाही, नाहीतर कॅच हातातच होती. पण इथं लांब गेलो पण आणायला लागतं रे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया सामना करतोय संकेत आणि हा पिच चेंडू आणि फलंदाजांना समजला चेंडू अमोल याच्या हातातून निसटून डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव.
वाईट चेंडू अंपायरांनी घोषित केलाय. वाईट +1 अशा 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. आपला शुभमदा ये बसाई तुझ्याकडे नाही ना अरे गेला तर काही प्रॉब्लेम नाही मी तुम्ही किती संत मारला, गतीने तुम्ही चाललेला मारला. सामना अधिराज स्पोर्ट्स वर्सेस एकांत इलेव्हन. पुढील चेंडू आणि निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. अबे डबलच फिरत होतो ना तो. अब तो हा एक आहे ना तुमच्याच वाटते एका मुलाचा असं असं करतच जातो. पुढील चेंडू संकेत याला संकेत याने कट केलाय आणि चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. त्यांना कुठं माहिती आम्ही आहे खाली सुंदर अशी गोलंदाजी एवढा करतो. आवाज होतो तिथं कवर होतो नाही एवढा क्लिअर नाही आहे. ह्या साईडने सगळं कीपर याने त्याचा आपल्या पाहूया पण येतोय ना. प्लेयर्स मनोबल वाढवायचं आहे. उन्हाच्या भरात ते कंटाळलेले दिसत आहेत. त्यांना जोशात एकदम शांत आणायचं असता आहे. आला असता. कर्णधार एकदम याची शांत दक्षता असते ना घ्यावी. वातावरण. आणि सुंदर असा फटकलेला चेंडू 6 धावांसाठी. संकेताच्या बॅट मधून आईला षटका. परत मी काल मी म्हटलं माझी कशी आम्ही नाही बोल होतलं मी बाकी तेव्हाच आज ना लाईनमन याने आपली भूमिका बजावायची नाही आहे. नाही, दर्शन असेल दर्शन डॉक्टरकडे गेलो होता. पुढील चेंडू तन्मयचा संकेतसाठी पाहूया. आणि हा धाव चेंडू. सुंदर अशी विकेट किपिंग करतोय तो स्वतः कर्णधार अमोल कळंबटे. आमची जायची पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय तो तन्मय. टिंगटी लागली ती सामना करेल संकेत उत्कृष्ट फलंदाज डावखुरा फलंदाज. आणि चेंडू डावाचा घोषित करण्यात मॅच आमचीच आहे आलेला आहे. पंचांक चुकून तुम्ही बॅट लागली होती कोणाची चुकून आम्ही यार पहिल्यापासून खेळतो बाय पहिल्या बॅट आली 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 18 धावा. एकच विकेट गेली डायरेक्ट ओपनिंगला गेली दोन शांत गतीने विकेट टिकवून खेळण्याचा काय तुला तुला अपमान झाला निर्णय दिसतोय तो एकांत इलेव्हन यांचा. अरे मीच म्हणालो चांगलं केलं ना हे बॅटिंग एवढं चांगली झाली ती तिसरं षटक. बॅटिंग जास्त होईल तिसरं षटक टाकण्यासाठी स्वतः जबाबदारी उचलली ती कर्णधार अमोल कळंबटे यांनी. पाहूया पहिला चेंडू. सामना करेल तो चिनू उजव्या खांदी फलंदाज. चिनू याने सुंदर टाळलेला आणि तो चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटका. सुंदर असा फटका मारलाय तो चिनू याने अमोल याला 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर दणदणी खणखणी षटका. दुसरा चेंडू पाहूया. सामना करेल चेंडू आणि हा फटकवलेला चेंडू ग्राउंडी मारलाय शॉट आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केले चेंडू याने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 1 षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केलाय तो अमोल याने. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करत संकेत आणि स्वर मारा. 1 धाव कडून. सुंदर अशी विकेट किपिंग. 1 रन वाचवलाय त्यांनी. पुढील चेंडू संकेतसाठी आणि हाही सुंदर असा चेंडू. सुंदर कमबॅक केलाय तो अमोल याने. पहिला षटकार खाल्ल्यानंतर चांगली वापसी केली ती अमोल याने. पुढील चेंडू संकेतसाठी निर्धाव. पंचांकडून निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. चांगला कमबॅक केलाय अमोल याने. पुढील चेंडू संकेतसाठी आणि हा उलटा चेंडू उंच गेलाय आणि सुंदर असा कॅच घेतली ती रोशन याने. पहिलीच
विकेट पडले ती एकांती लोहान संघाची. संकेत हा धावची कॅच आउट झालेला आहे. पुढील फलंदाज आलाय तो सोहम. वन डाऊन सोहम आलेला आहे एकांती लोहान संघाकडून. माझं असं केलं चिकन आलेलं आहे. आलंय सगळं आपण एकत्रच जायचं बघूया सोहम आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय. पुढे चेंडू अमोल्याचा सोहम साठी आणि सुंदर असा उंच टोलवलेला चेंडू पाहूया कॅच होते काय. सतीश गवाणकर यांनी सुंदरशी कॅच घेतलेली आहे. सोहम पहिल्याच चेंडूवर बाद झाले. अमोल्याला विकेट मिळालेला आहे 2 या ओव्हर मध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 26 धावा. 2 बाद 26. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय तो संदेश गवाणकर. दाने आटप मॅच काय ती एकदा. चौथं षटक घेऊन आलाय तो शुभम. हाणामारीचं षटक म्हणावं लागेल कारण 3 षटकात अपेक्षित अशी धावसंख्या उभारण्यात यश मिळालं नाहीये एकांती लोहान संघाला. या षटकात जास्त धावा जमवाव्या लागतील आणि हा चेंडू चिनूसाठी वाईट चेंडू. अतिरिक्त धाव मिळते ती एकांती लोहान संघाला. पहिला चेंडू वाईट टाकलाय शुभम याने. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करेल चिनू आणि दुसरा चेंडू सुंदर असा बोलवला आहे आणि पाहूया कॅच होते काय. आणि रोशन याने कॅच घेतलेली आहे. शुभमदा फॉर्म मध्ये आलेला अशा तऱ्हेने बाद झालाय तो चिनू. तू कधी फॉर्म मध्ये येणार. शुभम याच्या गोलंदाजीवर सुंदरचं क्षेत्ररक्षण. जर असं कोणतरी दिसला तर पाठवलं. पुढील बल्लेबाज पुढील फलंदाज प्रज्ञेश. पंचक्रोशीत नामांकित फलंदाज प्रज्ञेश दादा. 18,000चे शूज जमिनीवर आग लावत चाललाय तो प्रज्ञेश. आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. सामना करेल प्रज्ञेश शुभम याचा. पुढे चेंडू शुभम याचा. हा सुंदर असा टोळलेला चेंडू. त्यांच्याने निर्णय कळवायचा आहे. 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावसाठी सुंदरसा चेंडू होता परंतु 1च धाव मिळते ती प्रज्ञेश याला. चेंडू प्रज्ञेशसाठी आणि हा एक सुंदर चेंडू टोलवला आहे. पंचांचा निर्णय षटकार. दुसऱ्या चेंडूवर मात्र यश मिळतं ते प्रज्ञेशाला. षटकार मारलाय तो शुभम याच्या गोलंदाजीवर. चांगली फलंदाजी करतोय प्रज्ञेश. 18,000 गुटांचं काहीतरी मोल राखतोय तो प्रज्ञेश. पुढे चेंडू प्रज्ञेशसाठी. चांगला चेंडू डॉट बॉल. पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला तो शुभम. सामना करेल प्रज्ञेश आणि हा सुंदर असा एज लागली म्हणता येईल आपल्याला. पाहूया कॅच घेतोय दिनेश दादा. दिनेश दादांकडून कॅच सुटलेली आहे आणि 500 रुपये हातातून निसटले असे वाटत आहेत त्यांना. ही जर कॅच त्याच्या हातात मिळते तर 500 रुपये नावावर होते तुमच्या. काय कशावर पंखा चालू घेणार की हवा येते. शेवटचा चेंडू या षटकामधील. सामना करेल प्रज्ञेश. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येत आहे कर्णधार यांच्याकडून. धाव संख्या झाली ती 36. शेवटचा चेंडू आणि हा सुंदर असा टोललेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो 1 धावेसाठी. धाव संख्या झाले 37. 38 धावांचं माफक असं आव्हान दिलंय ते आदिरा स्पोर्ट्स संघाला. पाहूया 38 धावा
डिफेन्स करतायत काय एकांत 11 संघ. एकांत यांच्या कर्णधार यांनी आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सामन्याला विलंब होता कामा नये. पुढील अजून 6 सामने खेळवायचे आहेत. पंचांनी याची दक्षता घ्यावी आणि माझ्यासोबत आहे. सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. किती जिंकले तुम्ही? 2 जिंकले आहे ना? तुम्ही 2 जिंकले आहे. दोन एक हातातली गेली ती दुसरी आणि आता ही बाबूदान धरला काय बाहेर आमच्यापेक्षा अजून एक टीम एक पण जिंकली नाही आहे. ती हे आपला 38 धावांचं आव्हान आहे ते अधिराजपूर या संघासमोर. हे अभिनी एक पण जिंकले नाही आहे. जरी ते एक जिंकले ना तरी आमच्या रणनीत जास्त आहे. समजलं मेरे बात. आम्ही 4 मध्ये आहे टॉप 4 मध्ये जातात ते अधिराजपूरच्या संघाकडून स्वतः कर्णधार अमोल कळंबटी आणि समज राहीस तू रोशन. आपली बाहेर फायदा नाही. माझ्या म्हणलं तर मग मी बघ रोहित काय बॉल टाकलं ठेवलं नाही पहिले एक मॅच. एकांत 11 संघाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी तू म्हणजे तूच बनवते अभि. तिसरी खेळलं ना त्यावर पॉवर प्लेचं षटक असेल. तू आहेस. त्यांना सांगतो मी अभि तेव्हा काहीतरी बाहेर पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात पहिल्या षटकातून. फिरकीचा जादूगार म्हणतात तो अभि. पॉवर प्ले मध्ये किती धावा खर्च करतोय पाहूया आपल्या संघासाठी. आणि त्याचबरोबर पंचक्रोशीत गाजलेले फलंदाज अमोल कळंबटे पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज सामना करायला अमोल आणि पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. सुंदर चेंडू होता. सकाळी गोळी 1 धाव मिळवण्यात यशस्वी झालाय अमोल. तू बिस्किट खाणार होता मी केलं 2 गोळी खाल्ली. तुला काय केलं तू पाहिजे सवय केळी खातात लावड्या चुकत नाही. चुकतात ती वेगळी गोळी असतात. त्याची ना म्हणून तुमच्या बॉडी एवढं येत नाही ना. बॉडी वेट नाही. फिल्डिंगला गेला आपले प्रज्ञेश दादा 18,000चे शूज घालून सज्ज आहेत ते. सारखं किती एकदा बोलला ना करावं नको. सारखं किती चढवी एकदा चढवलं बाल करणं प्रज्ञेश दादा यांच्याकडून जर कॅश पकडण्यात आली एक ते टिकला तर 500 रुपयाचा इनाम लागलाय तुमच्यासाठी. टाकला आणि हा सिंगल धाव. सुंदर असा फटका होता परंतु तुम्ही वरती पण लाईन म्हणत 1 धाव. महेश बोंगले यांच्याकडून नेपाळ ट्रिप साठी पूर्ण खर्च उचलण्यात येणार आहे. फक्त त्यांनी 1 कॅच पकडावी. प्रज्ञेश आपल्यासाठी हे बक्षीस आहे. मलाच वाटायला उगाच थांबलो मी. पुढे चेंडू अभियाचा सामना करेल अमोल. सुंदर असा टोलेला चेंडू पॉवर प्लेच पूर्ण उपयोग पाहतोय का करूया परंतु 1च धाव मिळते. 2 धावा माफ करा 2 धावा मिळतात अमोलसाठी. दर्शन मात्र इमानी कामना. संत गतीने चाललेला सामना मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय परंतु अभिनय रोखून धरले अमोल याला. मागचा बाप चुकला आपलं पॉवर प्लेचा षटक. टाकलेलं बघ पुढील चेंडू अभियाचा अमोलसाठी स्टेप आउट करून मारलाय तो चेंडू. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. चप्पल दे. प्रज्ञेश यांनी बॉलरला काहीतरी कान नंबर दिलाय परंतु कानात जाऊन सांगा. हो ना प्रज्वल कोण आहे आता तरी बसला मांडीवर टाकला. पुढील चेंडू वरती आली दाढी आता परत ते मॅच चालली रे. मॅच चालली वाटते. चेन चिंचलीची चुंचली हे पळालो बॉ तिकडनं. आणि आमची आपली मॅच लागेल जा तिकडे. धावा झाल्यात त्या 10. जेव्हा मी ते पहिलं षटक प्रगतीपथावर.
अभि याच्याकडून मला वाटतं खेळवतील. उचलली. अरे याला म्हणतात खेळायला येत नाही होया सामना करेल अमोल वाटतंय ना आणि तुमच्या मॅच मध्ये कार्टा हाय हा हरताय ना वाईट एक धाव अतिरिक्त मिळते ती आदिरा स्पोर्ट्स संघाला. मगाशी खेळणार नाही जिंकले पहिले खेळलो नाही तेव्हा पण जिंकले. चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय अभि. सामना करेल अमोल. 15 जण स्टेप आउट करतोय आणि काहीसा न समजलेला चेंडू वापसी करतोय म्हणायला लागेल मी अभि. नाही ना मागत आहे, मला खेळवा मला खेळवा. फिरकीचा जादूगर म्हणते. अजून वर होईल. पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज. तोडीस तोड अशी गोलंदाजी आणि फलंदाजी बघायला मिळते खेळू नको म्हणते. आणि हा चेंडू सुंदर असा फटका मारलाय तो 6 धावांसाठी. षटकार मेन गोली की मेन गोली करी एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 17 धावा. यार झूम कर रे धाव वरती आहे विमान. काहीसं खर्चिक असं षटक ठरलंय दिसत नाही पॉवर प्लेचं. तू काय एक्स्ट्रा स्टोरेज घेऊन आलास की माफक असं आव्हान आहे 38 हा धावांचं. पॉवर बँक स्टोरेज फुल होईल की ना 256 GB 21 धावा. 18 चेंडू 21 धावा. तसं नाही रे, विचारलं मी जर दिवस पुढे षटक घेऊन आलाय चिनू. Android पण सामना आहे. करेल रोशन. पेनड्राईव्ह वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव मिळते ती हे मी काय आदिरा स्पोर्ट्स. चित्र बदलताना तुला दिसतंय. मला सामना कमी काय जिंकताना दिसत दिसतोय. नाही. एकाच टीमचे पाठ्यात करते. पुढे चेंडू गायब झालं चिनू गाड्या यांचा दिसतायत. रोशनसाठी गावाला बसली ती जायला. सुंदर टोळलेला चेंडू परंतु इकडे गर्दी किती होती चेंडू जातोय पहिल्यापेक्षा कमी झालं ते. झोनमध्ये. टोप घेतलेली पाठी. समीर यांनी चेंडू घेऊन यायचाय. आपण मग जेव्हा इथेच घेऊन येऊया. इथं मग कमी लागलं तर तिकडे जायला लागेल. एकदा जाऊया. हो मॅच येऊन घेणार नाही सिक्युरिटी गार्ड. हॅलो, सामना जर आपल्या पारड्यात पाडायचा असेल तर विकेट घ्यावा लागतील एका दिलेल्या संघाला. सुंदर असा मारलेला चेंडू आणि हा चेंडू क्षेत्ररक्षण पकडलाय आणि बाद झाला तो रोशन. सुंदर अशी कॅच घेतली सोहम डांगे यांच्याकडून. हा विकेट मिळते ती चिनू याला. आदिरा स्पोर्ट्स संघाचा पहिला गडी गारद झालाय. पहिलाच लागलेला हादरा. डिझेल लिकेज आहे ना, काहीतरी ट्रे टाकून ठेवा. पुढील फलंदाज झाडू का सिद्धेश गव्हाणकर ट्रे टाकून ठेवा. मैदानामध्ये दाखल झालाय. नको नको, ट्रे तिथं ते लोखंडाचे ट्रे ते टाका. हा हे फलंदाज उजव्या खांदी फलंदाज उत्कृष्ट असा मला बॅट्समन. टेन्शन येतं पैसे मग. सुंदर असा टळलेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली आणि बाद झालाय तो सिद्धेश. दारू पितो एका पाठोपाठ एक विकेट पडताय. काय सांगतो. सामन्याचं चित्र पालटवायचं असेल तर अशीच काहीतरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल ते एकांत 11 या संघाला. सामना 60-40 असा चाललाय. ए आपला भावाला आणि नुसता सावली भावाला. तुला भावाला रायटीचा आहे ना. विकेटवर विकेट घ्यावाच लागते नाहीतर आपण या सामन्यातून बाहेर जाल. मग आलाच ना तुम्ही टोकू. 15 चेंडू आणि 19 धावा. विकेट घ्याव्याच लागतील आणि आदिरा स्पोर्ट्स संघाला विकेट राखून खेळावं लागेल. आणि मस्त अशी कॅच होती आणि हा चौका. नंतर त्याला खराब थोड्या वेळाने असं क्षेत्ररक्षण. सुटेल, वाकणार नाही धावणार. हा चेंडू कॅच साठी कुछ तो होता. लपड़ा होएगा. 15 धावांची आवश्यकता आहे ती आदिरा स्पोर्ट्स संघाला. 14 चेंडू 15 धावा. अरे ते शुभम मिळाल्यासाठी पुढील चेंडू आणि डॉट चेंडू. आपण मीच माझं मी कधी खेळलो होत नाही कंपनी. शुभम याला न समजलेला चेंडू चिनू याचा. रांड्याचे प्रज्ञेश यांनी आपल्या संघाचा उत्साह वाढवायचा असाच. सामन्यात जर आपलं वर्चस्व ठेवायचं असेल तर उत्साह वाढवायला लागेल प्लेअरचा. पुढील चेंडू शुभमसाठी. उंचा असा गेलेला चेंडू. पावलात match होते काय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरा एक धाव पूर्ण झाली ती चेंडूवर. 0 पॉईंट मध्ये काय दिला काल काय नाही कोणाचा शुभम दा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली
दिसतोय मी 25, याला आड. तो 12 चेंडू आणि 13 धावा. लावडा डॉक्टर बिक्टर वाटतो सिन्सियर. सिन्सिअर हो सामन्याचं चित्र एकदम स्पष्ट आहे. 12 चेंडू 13 धावा. सिन्सियर. तिसरं षटक, बारकी बारका आहे का तो? तिसरं आणि निर्णायक षटक म्हणता येईल आपल्याला. त्याचा मोठा. टाकण्यासाठी आला सोहम डांगे आपल्या संघासाठी. ए रिस्पेक्ट. मान सन्मान असं काही गोष्ट नाही रे त्याच्यामुळे काय बोलू काय शकत करतोय पाहूया. सॉरी अमोल सामना करेल सोहम याचा आणि मी स्वर मारा वाईट चेंडू. 12 चेंडू 12 धावा. झेलो तरी समय दाखवलं. कोटात येऊन पडलो तरी पण अभिनंदन देसाई यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. राजला पण रिस्पेक्ट द्यायला मध्ये तेव्हा. सुंदर असं क्षेत्ररक्षण 17 ते 18 हजाराचे शूज घालून सुंदर असं क्षेत्ररक्षण करताय प्रज्ञेश दादा. ए पुढील चेंडू सोहम याचा सामना करेल अमोल. पाहूया आणि सुंदर असा फटकवला चेंडू तसंच होतं. अग्री गेलाय. अग्री आणि सुटलेली आहे कॅच आणि सुटले ही मॅच. बारका बघ काय अभिनंदन देसाई यांचं स्वागत करतील पाहिजे रे सत्यवान विरंबे. किती पाहिजे कोण आले? कोण आले? देसाई कोण आले? ठेवायचं पुढील चेंडू सोहम याचा सामना करेल अमोल. अमोल यांनी या षटकात सामना संपवायला पाहिलं पाहिजे आणि सुंदर असा गॅप शॉट मारलेला आहे अमोल आणि 4 धावांसाठी. मी म्हटलं एक शेकर घेईन काय हा पण बाबूने घेतला म्हणजे हे मार 7 धावांची आवश्यकता आहे अजूनही. तरी बाबूने घ्यायला भेटला असता. 7 धावा. तुझा किती झाला रे राजू? काय? सुंदर असा पटकविला चेंडू 1 धावेसाठी. दुर्वामूल तिकडे तोंड पण बसलाय त्या जाळी. मी एवढं काय सोडलं त्याला इकडनं तिकडं तेवढंच बॉल अरे त्याला बॉल शोधूनच काढे जिकडे असेल तिकडे काय जिकडे असेल तिकडे काय महेश बोंगले यांच्याकडून प्रज्ञेश यांना किती पाहिजेत रे बक्षीस आलंय. जर त्यांनी कॅच पकडली तर नेपाळमध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडून शुभम बघ तयारी आहे देण्यात येणार आहे. आणि सुंदर असा फटका 4 धावेसाठी. शुभम यांच्या बॅट मध्ये 1 धाव. काय एक पाहिजे रन. फक्त 1 धाव पाहिजे आपण ती याच्यातनं अधिरा स्पोर्ट्स संघाला. आपण राखीव आहोत. आणि हा सामना संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी कॉमेडी बॉक्सच्या बाजूला जेवणासाठी यायचं आहे. सगळ्यांना बघून असं. आणि सामना जिंकलाय तो अधिरा स्पोर्ट्स संघाने. चला जेवा चला पाणी कोणतं आहे? जेवायचं रे बॉटल उचलून